वा वा मस्त झाली बघ. हे कलर बघ त्याचा. झडका बघ नाकात. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज अक्षय तृतीया आहे, सो तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आजचा हा शुभ दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा मानला जातो. सो मी सुद्धा पहिले पटकन देवाची पूजा करून घेते आणि नंतर नैवेद्याच्या तयारीला लागणार आहे. राहू हे अर्धच खाल्लंस, हे संपव. खातोस ना ते? का बस झालं? एक खातो. ऑटोमॅटिक येईल आणि करेल. हा फर्स्ट वन ब्लू. नाही मग पॉइंट मला मिळणार ना? नाही पॉइंट नाही मिळणार जर नाही शोधलंस तर. हा पण शोधलं तर मिळणार ना पॉइंट. आई ग, एवढे बास होतील ना? चालेल. कुकर आता माझा लावून झालाय, ज्यात मी वरण, भात आणि बटाटे लावलेत. चटणी करून झाली आहे. आमरसासाठी आंबे भिजत ठेवलेत एकीकडे. तोपर्यंत मी आता पुऱ्यांची कणिक भिजवून घेते. पुऱ्यांची कणिक आता मी इथे भिजवून ठेवली आहे. एकीकडे आई आमरस करते, तोपर्यंत मी बटाट्यासाठी जी मिरची आणि कोथिंबीर लागणार आहे ती चिरून घेते. ओ झाला अपडेट. झाला? काय करायचंय तुला लॅपटॉपवर? तो वरचा गेम खेळायचा आहे. सबस्ट्रॅक्शन वाला 9-4 डेट वगैरे सगळं कळतं. सगळं माहिती आहे त्याला. राहू आमचा आमरस तयार झालेला आहे. आणि ॲक्च्युली आमरस कसं ना मिक्सरमधनंही काढतो आपण, पण आमच्या इथे जरा अशी हाताने जो रस आपण काढतो तीच चव आवडते, त्यामुळे जरा रवीने घुसळून घेते थोडा. काय खेळतोय तू? मी चेस खेळतोय. माझी वजीर मेली पण बाबा तू टेन्शन नको घेऊस. बरं मी नाही आपली घेत वजीर tension. परत जिंकशील ना तू? होणार. हा ठीक आहे चालेल. ऑलमोस्ट आता आमचा सगळा स्वयंपाक झालाय. एकीकडे आईने पुऱ्या तळायला घेतल्यात आणि मी इथे आता उकडून बटाट्याची भाजी करणार आहे. पण आज जरा वेगळी करणार आहे. आईने मला एक वेगळी पद्धत सांगितली आहे. सो इथे मी आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि इथे आता मी बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात आणि ह्याच्यात मी थोडंसं आलं आणि मिरच्या ठेचून घेतल्यात. सो हा जो ठेचा केलाय तो मी आता ह्यात ऍड करणार आहे. आता मी यात चवीनुसार मीठ ऍड करते आणि आता ही थोडीशी कोथिंबीर. जनरली आपण उकडून बटाट्याची भाजी म्हणजे फोडणीत मिरची कढीपत्ता घालतो आणि मग या बटाट्याच्या फोडी त्यात ऍड करतो, पण आज जरा ही वेगळी पद्धत. आता तेल इथे छान गरम झालंय, त्यात मी मोहरी ऍड करते, थोडंसं हिंग, हळद आणि आता बटाट्याच्या फोडी. आणि आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे आणि आपली भाजी तयार. वा वा मस्त झाली बघ. हे बघ. कलर बघ त्याचा. झडका बघ नाकात. तरी आज आपली चटणी आहे ना, चटणी. मी अजून एक मिरची कमी केली नाही तर मग चटणीचा पण तिखटपणा भाजी होईल. नैवेद्य फायनली सगळा तयार झालाय आणि आज नैवेद्यासाठी केलंय उकडून बटाट्याची भाजी, चटणी, आमरस, पुरी, गोडवरण भात आणि वरती थोडंसं तूप. आता मी पटकन नैवेद्य दाखवून घेते आणि आम्ही जेवून घेतो. मस्त पोटभर जेवण झालंय आणि आता जेवणानंतरचं नेहमीचीच आपली आवराआवर.
सो मी आता पटापट आवरून घेते, थोडासा आराम करणार आहे. संध्याकाळी बाबांकडे सुद्धा जाणार आहे. खरं तर आईचा मला फोन आला होता की आज अक्षय तृतीया आहे, सो तुम्ही जेवायला या. पण घरी सुद्धा हे सगळं नैवेद्य वगैरे होतं. सो आज संध्याकाळी तिला ॲक्च्युली माझी ओटी भरायची आहे म्हणून ती बोलवत होती. पण मग आता संध्याकाळी एक राऊंड बाबांकडे सुद्धा मारणार आहे. हॅलो, गुड इव्हिनिंग. सो मस्त आराम झाला आहे आणि चहासुद्धा पिऊन झाला आहे आज. आणि आता माझ्या पुढच्या कामांना लागले. जसं मगाशी म्हटलं की मला आज जायचं आहे संध्याकाळी आईकडे. सो आज मला इथे डिनरची काही घाई गडबड नाही आहे, कारण आम्ही जेवायला आईकडेच असणार आहोत. पण त्याच्या आधी घरातली थोडीशी कामं, आज भांडी वगैरे सुद्धा सगळं किचन आज मेन म्हणजे माझं आवरून झालं आहे. पण जरा आज कपडे हे वाळत घातले होते मी, त्याच्या घड्या करून घ्यायच्या आहेत. एक घाणा मला मशीनला लावायचा आहे. सो एक एक मी करते सगळं. राहूचं मस्त खेळणं चालू आहे काहीतरी. आज वारा सुद्धा मस्त सुटलाय. न्यूजमध्ये मी बघितलं बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय. जरा आम्हाला सुद्धा एकदा दुपारी वाटलं होतं, कारण आभाळ आलं होतं. पण छान वाटतंय. पण थोडंसं हे जे आभाळ येतं ना त्याने अजून जास्त गरम होतं. आता क्लिअर आहे पण आकाश. हो, आता जरा पटापट ह्या कपड्यांच्या घड्या घालून घेते. खरं तर आता कपडे वाळतात सुद्धा पटकन. सो मी आज सकाळीच एक हा घाणा खरं तर टाकला होता, लगेच वाळलाय सुद्धा. पटापट घड्या करते, जागच्या जागी ठेवून देते. काही इस्त्रीचे वगैरे निघाले तर वेगळे ठेवेन ते नेहमीप्रमाणेच. ऑलमोस्ट माझ्या सगळ्या कपड्यांच्या घड्या करून झाल्या आहेत. पटापट कपडे आता कपाटात ठेवून घेते. आणि जसं म्हटलं की एक घाणा मला मशीनला लावायचा आहे, सो पटकन तो सुद्धा लावून घेते. म्हणजे मग मी बाबांकडनं जाऊन आले की तोपर्यंत मशीन होईल आणि मग मला कपडे वाळत घालता येतील. स्टँडवरच्या सगळ्या कपड्यांच्या आता माझ्या घड्या घालून झाल्या आहेत. आणि जसं मी म्हटलं की मला आता अजून एक घाणा लावायचा आहे. सो हे कपडे सगळे मी आता मशीनमध्ये टाकते आणि पटकन मशीन लावून घेते. ह्या वेळेला आम्ही हे वेगळं लिक्विड आणलंय. ऑल टाईप ऑफ मशीनला ते चालतं, टॉप लोडेड असेल किंवा फ्रंट लोडेड. आणि कपडे सुद्धा स्मूथ निघतात. सो म्हटलं आज या वेळेला हे ट्राय करूया. देवाला दिवा लावून झालाय माझा. आणि आता मी थोडासा कापूर लावते. छान जरा संध्याकाळी कापूर लावल्यानंतर प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात. सो हे आमच्याकडे कापूर मशीन आहे, त्यात आता मी थोडासा कापूर लावणार आहे. कापूर लावून झालाय आणि आता मी तयार होणार आहे, कारण जसं म्हटलं बाबांकडे जायचं आहे. आणि जरी इथल्या इथे जायचं असलं तरी माझ्या तुम्ही अनेक व्लॉग्समध्ये बघितलं असेल की एखादी छोटी बॅग मी कॅरी करते, कारण राहू असतो माझ्याबरोबर. सो ही सगळी तयारी मी आता पटकन करून घेते. सो आम्ही तयार झालो. पुष्कळची लॅपटॉपची बॅगसुद्धा घेतली आहे. बाकी जनरल माझी जी मी पर्स घेते ती, राहूची एक बॉटल घेतली आहे. सो निघतो. बॅगवरनं मला आठवलं, तथास्तूला आम्ही ज्या 2 बॅग्स नेल्या होत्या, एकात राहूचे कपडे होते आणि एकात आमचे. सो त्या तुम्ही कुठून घेतल्या? तर त्या दोन्ही बॅग खरं तर जेव्हा आम्ही कॅम्ब्रिजचं शॉपिंग केलं होतं त्या शॉपिंगवरती आम्हाला फ्री मिळाल्या आहेत. राहू, तू पण ब्लॉग शूट करतोय? मी माझा करतोय. ह्या चाव्या कसली आहेत?
आता माझे खेळणी दाखवून झालाय आणि आता आम्ही निघालेलो आहोत. सो लेट्स गो. स्लीपर्स घालू का नको? क्रॉक्स. माझ्या फोन तुला मी देते आतमध्ये गेल्यावर देते. बाबांकडे पोहोचलोत आम्ही आणि जरा फ्रेश वगैरे सुद्धा झाले. आणि आज आहे अक्षय्य तृतीया, सो येताना जरा गोड म्हणून गुलाबजाम घेऊन आले. आई बाबांना देते, नमस्कार करते. आणि जसं म्हटलं सकाळी की आईला खरं तर माझी ओटी भरायची होती, म्हणून हा आज आमचा प्लॅन झाला होता. सो आई ओटी भरून घेईल आणि जेवायला बसणार आहोत. उशीर झाला. ए मम्मा ये. सोन्या मोर्या करायचं ये पटकन. आज अक्षय तृतीया आहे ना, मोर्या करा. बरं, मग वरण भातू आम्हाला आंबा कापून आलूची भाजी आणि पोळी देऊ. 0-0. तर बाबांकडनं घरी आलो. असा हा आजचा अक्षय्य तृतीयेचा दिवस. छान सकाळी घरातलं रुटीन, देवाची पूजा, घरातील नैवेद्य असा मस्त गेलाय. त्यानंतर आता संध्याकाळी बाबांकडे गेलो होतो, आईने ओटी वगैरे भरली, सो तिकडे सुद्धा छान वेळ गेलाय. आणि आता घरी आलो, फ्रेश होतीये मस्त. आज हा ब्लॉग इथेच थांबवतीये. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू अगेन.